नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। भारतीय ज्ञान परंपरा, ज्याला आपण इंडियन नॉलेज सिस्टीम याबद्दलचा विचार आपण मागील अनेक व्हिडिओंच्या माध्यमातून पाहतो आहोत। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला भारतीय तत्वज्ञान प्रणाली, ज्यामधील आस्तिक प्रणालीबद्दलचा विचार आणि त्यातले त्यात या ठिकाणी दर्शनशास्त्राच्या बद्दलचा विचार या व्हिडिओतनं करायचा आहे। यापूर्वी आपण भारतीय दर्शनशास्त्रातील नास्तिक परंपरेबद्दलचे स्पेशल 3 व्हिडिओ, नास्तिक दर्शन प्रणालीमधील जैन धर्माबद्दलचा एक व्हिडिओ, बौद्ध धर्माबद्दलचा एक व्हिडिओ आणि चारवाक दर्शनाबद्दलचा एक व्हिडिओ यापूर्वीच माझ्या रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही श्रवण केलेलाच आहे। आपल्याला आता आस्तिक दर्शन जे काही मानले गेलेले आहेत त्याच्याबद्दलचा विचार इथून पुढे काही व्हिडिओंच्या माध्यमातून करावयाचा आहे। तत्पूर्वी आपल्याला दर्शनशास्त्र याबद्दलचा विचार या व्हिडिओतनं या ठिकाणी घ्यायचा आहे। दर्शन साहित्य हे तात्विक अशा पद्धतीचं साहित्य आहे। इतिहास आणि पुराण, जी वेगवेगळे इतिहास आपण वाचतो, विविध पुराणे आपण वाचतो, श्रवण करतो, हे जनसामान्यांसाठी असतात। काय इतिहास आणि पुराण? तर दर्शन हे बुद्धीला आवाहन करणारं असतं। दर्शन इतकं सहजासहजी लक्षात येणारं नाहीये, तर दर्शन हे बुद्धीला आवाहन करणारं शास्त्र आहे। इतिहास आणि पुराण हे हृदयाला आवाहन करतात, तर दर्शन किंवा तत्वज्ञान हे बुद्धीला आवाहन करतं। आणि म्हणून दर्शन किंवा तत्वज्ञान समजून घेण्यासाठी बुद्धीची उच्च पातळी असणं गरजेचं आहे। त्याशिवाय आपल्याला तत्वज्ञान किंवा दर्शन लक्षात येऊ शकत नाही आहे। आपण जर भारतीय तत्वज्ञान आणि पाश्चात्य तत्वज्ञान असे 2 फिलॉसॉफी सांगितल्या गेल्या आहेत, इंडियन फिलॉसॉफी आणि वेस्टर्न फिलॉसॉफी, पाश्चात्य तत्वज्ञान। तर इथे आपल्याला भारतीय तत्वज्ञानाचे 2 प्रकार या ठिकाणी केले गेलेले पाहायला मिळतात। एक म्हणजे आस्तिक दर्शन आणि दुसरा आहे नास्तिक दर्शन। आता आस्तिक या शब्दाचा ढोबळमानाने आपण अर्थ काय करतो? जे ईश्वराला मानतात त्यांना आपण आस्तिक असं म्हणतो, आणि जे ईश्वराला मानत नाहीयेत त्यांना आपण नास्तिक या नावानं संबोधतो। परंतु इथे आपल्याला आस्तिक या शब्दाचा अर्थ ईश्वराला मानणारे आणि नास्तिक या शब्दाचा अर्थ ईश्वराला न मानणारे असा न घेता, इथे आस्तिक कोण? जे वेदाला प्रामाण्य मानतात, वेदावर ज्यांचा विश्वास आहे त्यांना या दर्शनामध्ये आस्तिक दर्शनकार म्हटलं गेलेलं आहे। तर जे वेदाला मान्य करत नाहीयेत, वेद तत्वज्ञानाला जे नाकारतात, त्यांना नास्तिक दर्शनातील किंवा नास्तिक प्रणालीमध्ये समाविष्ट केलं जातं। आता आस्तिक या प्रणालीमध्ये किंवा आस्तिक दर्शनामध्ये, आस्तिक तत्वज्ञानामध्ये 6 दर्शनं येतात, ज्याला आपण षडदर्शन असं म्हणतो। नास्तिक प्रणालीमध्ये जैन धर्म, बौद्ध धर्म आणि चारवाकाचे विचार हे नास्तिक दर्शनामध्ये, नास्तिक तत्वज्ञानामध्ये येतात। हे पहिल्यांदा आपण इथं समजून घेणं गरजेचं आहे। यानंतर सृष्टी निर्मितीचं कारण, सृष्टी निर्मिती कशी झाली, त्याचं कारण काय आहे, सुख आणि दुःखाबद्दलचा विचार, जीवन मृत्यू यामागची कारणं काय आहेत, या पद्धतीचा विचार ज्या मार्गातून आपण करतो त्यालाच तर तत्वज्ञान किंवा दर्शन म्हटलं गेलंय। आणि भारतीय दर्शनामध्ये हे विचार प्रामुख्यानं आलेले आहेत। दर्शन या शब्दाचा अर्थ पाहणे किंवा बघणे असा आहे। दर्शन या शब्दाचा अर्थ काय आहे? पाहणे किंवा बघणे असा त्याचा अर्थ आहे। पण पाहणे म्हणजे काय? वरवरचं पाहणं नाहीये किंवा बघणं नाहीये। पाहणे किंवा बघण्याचा अर्थ आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर सूक्ष्म दृष्टीच्या माध्यमातून, कशाच्या माध्यमातून? सूक्ष्म दृष्टीच्या माध्यमातून सामान्य वस्तू आणि घटना
यांच्या मागे दडलेलं सत्य आणि रहस्य याला पाहणं म्हणजे दर्शन होय. दर्शनाची व्याख्या पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, आपण नीट लक्षात घेणं गरजेचं आहे. सूक्ष्म दृष्टीच्या माध्यमातून सामान्य वस्तू आणि घटना यांच्या मागे दडलेलं सत्य आणि रहस्य पाहणं यालाच दर्शन असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणून या दर्शनामध्ये अंतर्दृष्टी आणि तार्किक परीक्षण महत्वाचं आहे. अंतर्दृष्टी आणि तार्किक परीक्षण यातूनच मला असं वाटतं की दर्शनाचा जन्म होतो. आणि म्हणून दर्शनाची ही व्याख्या आपण प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे. याबद्दलचं उदाहरण देखील दिलं गेलेलं आहे की उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर आपण त्याला मृत अवस्थेमध्ये पाहतो. हे पाहणं म्हणजे सामान्य दर्शन आहे. एखादा माणूस म्हणा, स्त्री म्हणा मेली आणि आपण तिला मृत अवस्थेमध्ये पाहतो की डोळे बंद आहेत, श्वास बंद झालेला आहे, आणि अशा अवस्थेमध्ये त्या प्रेताला आपण पाहतो मेल्याच्या नंतर. हे पाहणं म्हणजे सामान्य दर्शन आहे, सामान्य दर्शन आहे. तर मृत्यूच्या मागील सत्यावर जेव्हा सूक्ष्म दृष्टिकोनातून चिंतन आणि मनन केलं जातं, जसं की मृत्यू काय आहे, ते अनिवार्य आहे का, यापासून बचाव होऊ शकतो का, मृत्यूनंतर होतं काय, इत्यादी जाणून घेण्यासाठीचे जाणून घेण्यासाठीचे प्रयत्न म्हणजे दर्शनशास्त्र किंवा तत्वज्ञान होय. पाहणे किंवा बघणं म्हणजे माणूस मेला आणि त्याचं प्रेत बघितलं म्हणजे दर्शनशास्त्र आहे का, तर नाही आहे. माणूस मेलेल्या अवस्थेमध्ये पाहिल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये अशा प्रकारचे तर्क, अशा प्रकारचे विचार येणं की मृत्यू म्हणजे काय आहे, हा मृत्यू टाळता येत नाही आहे का, हे की नाही, मृत्यू अनिवार्यच आहे काय, त्यापासून आपल्याला बचाव करता येणार नाही आहे का, बरं मृत्यूच्या नंतर काय होतं, अशा प्रकारच्या गूढ बाबींचा संक्षेपाने आणि सूक्ष्म दृष्टीने जिथं पाहिलं जातं त्यालाच दर्शनशास्त्र किंवा तत्वज्ञान असं म्हटलं जातं. हे देखील इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे भारतीय दर्शनाचे दोन प्रकार, आस्तिक आणि नास्तिक अशा प्रकारचे आहेत. आस्तिक दर्शनामध्ये 6 दर्शनांचा समावेश केला जातो. आस्तिक दर्शनामध्ये किती दर्शनं सांगितली गेलेली आहे? 6, ज्याला षडदर्शन असं म्हटलं गेलेलं आहे. संस्कृतमध्ये षड म्हणजे 6, या अर्थानं हे षडदर्शन आलेले आहेत. ज्या षडदर्शनांचा उल्लेख करायचा झाला तर पहिला आहे सांख्य दर्शन, दुसरा आहे योग दर्शन, तिसरा आहे न्याय दर्शन, चौथा आहे वैशेषिक दर्शन, 5वा आहे पूर्वमीमांसा आणि 6वा आहे उत्तरमीमांसा. हे आहेत षडदर्शन. पुन्हा एकदा मी आपल्या समोर ठेवतो. पहिला आहे सांख्य दर्शन, दुसरा आहे योग दर्शन, तिसरा आहे न्याय दर्शन, चौथा आहे वैशेषिक दर्शन, 5वा आहे पूर्वमीमांसा आणि 6वा आहे उत्तरमीमांसा. ज्यांचा उल्लेख मी आता केला ही सगळी षडदर्शन आहेत. तर नास्तिकमध्ये जैन, बौद्ध आणि चार्वाक विचारसरणी येते. हे यापूर्वीच मी आपल्या समोर ठेवलेलंच आहे. आणि आस्तिक दर्शन म्हणजे काय आणि नास्तिक दर्शन म्हणजे काय, वेदाला मानणारे आस्तिक आणि वेदाला न मानणारे नास्तिक, याचाही उल्लेख यापूर्वी मी आपल्या समोर ठेवलेला आहे. संस्कृतमध्ये तत्वज्ञानालाच दर्शन म्हटलं जातं. दर्शन म्हणजे आपल्याला जरा वेगळा शब्द वाटेल, परंतु तत्वज्ञानाला जसं इंग्रजीमध्ये फिलॉसॉफी म्हणतात तसं संस्कृतमध्ये दर्शन असं तत्वज्ञान या शब्दाला संबोधलं जातं. आणि म्हणून आपल्याकडं बौद्ध दर्शन, बौद्ध तत्वज्ञान हे दोन्हीही शब्द तसे पाहिले तर समानच समजावे लागतील. तर या अर्थानं संस्कृतमध्ये तत्वज्ञानाला दर्शन म्हटलं जातं. आपल्याला यापूर्वी मी गणेश उत्सवाच्या कालावधीमध्ये एक व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी टाकलेला होता की ज्ञानेश्वरीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींनी श्री गणेशांचं वाङ्मय स्वरूप वर्णन केलेलं आहे. आणि त्यावेळेला मी एक ओवी आपल्या समोर ठेवली होती ज्यामध्ये षडदर्शनांचा उल्लेख त्या ज्ञानेश्वरीमध्ये आलेला आहे. तीच ओवी पुन्हा एकदा या दर्शनाच्या संबंधानं
आपण चर्चा करत असताना आपल्या समोर ठेवतो। माऊली ज्ञानेश्वरीमध्ये गणेशाचं वाङ्मयीन वर्णन करत असताना म्हणतात, देखा षडदर्शने मणिपती, देखा षडदर्शने मणिपती, तेची भुजांची आकृती, मनोनी विसंवादे धरिती, आयुधे हाती। या ठिकाणी गणेशांना जे 6 हात आहेत, तिथे 6 हाताचा गणेश वर्णिलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये। आणि हे 6 हात जे गणेशाचे आहेत तर ते दुसरं तिसरं काहीही नसून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ही षडदर्शनच आहेत। 6 दर्शनाचंच प्रतिनिधित्व हे 6 हात करतात, असा षडदर्शनाचा उल्लेख वाङ्मयीन गणेशजींचं वर्णन करताना का असेना परंतु ज्ञानेश्वरीमध्ये आलेला आहे। षडदर्शन म्हणजे काय आहेत तर ईश्वर प्राप्तीचे हे 6 मार्ग सांगितले गेलेले आहेत। ईश्वराला जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर हे 6 मार्ग या ठिकाणी आपल्या शास्त्रानं षडदर्शनाच्या माध्यमातून सांगितलेले आहेत। वेदातील ज्ञान पटवून सांगण्यासाठी, वेदातलं जे ज्ञान होतं ते ज्ञान पटवून सांगण्यासाठी तर्काची गरज होती। कारण वेदातलं ज्ञान असंच सांगितलं तर ते लक्षात आलं नसतं, ते लक्षात यावं म्हणून वेदाचं ज्ञान सांगण्यासाठी तर्काची गरज होती। म्हणून तर्कशास्त्राद्वारे वैदिक ज्ञान समजावून सांगण्यासाठी 6 दर्शनशास्त्र लिहिली गेलेली आहेत। म्हणजे मुळात या दर्शनशास्त्रांचा जन्म कशासाठी झालेला आहे तर वेदातलं ज्ञान समजून सांगण्यासाठी। याचा अर्थ हे 6 शास्त्र म्हणजे 6 दर्शन हे काय करतात तर वेदाला मानतात। चहुवेदी जानस 6 शास्त्र कारण, 18 पुराण हरिसी गाती, असं माऊलीने हरिपाठामध्ये म्हटलेलं। 6 शास्त्र, 6 शास्त्र म्हणजे हे 6 दर्शन हे वेदाचं जे तत्वज्ञान आहे ते तर्कशास्त्राद्वारे समजावून सांगण्यासाठी लिहिली गेलेली आहेत। या दर्शनशास्त्राच्या लेखनाच्या पाठीमागची भूमिका किंवा उद्देश याद्वारे आपल्या लक्षात आलेलाच असेल। दर्शन आणि त्याचे प्रणेते कोण आहेत हे देखील या व्हिडिओतून आपल्यासमोर मला ठेवायचे आहेत की प्रत्येक दर्शन जे आपण आता पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओपासनं एक या 2 दर्शनांचा प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करणार आहोत। त्यातल्या प्रत्येक दर्शनाचे प्रणेते किंवा दर्शनकर्ते कोण आहेत याचा उल्लेख या व्हिडिओमध्ये आता आपण पाहूया। जे पूर्वमीमांसा नावाचं दर्शन आहे, हे पूर्वमीमांसा नावाचं दर्शन त्याचे प्रणेते आहेत महर्षी जैमिनी। पूर्वमीमांसा या दर्शनशास्त्राचे प्रणेते कोण आहेत तर महर्षी जैमिनी आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। दुसरं जे दर्शन आहे ज्याला आपण उत्तर मीमांसा किंवा वेदांत म्हणतो, दुसरं उत्तर मीमांसा किंवा वेदांत, याचे महर्षी जे आहेत ते आहेत महर्षी बादरायण। याचे प्रणेते कोण आहेत तर याचे प्रणेते आहेत महर्षी बादरायण। तिसरं जे आहे ते सांख्य दर्शन आणि याचे प्रणेते आहेत महर्षी कपिल। कोण आहेत महर्षी कपिल। चौथं जे आहे वैशेषिक आणि याचे जे प्रणेते आहेत ते आहेत महर्षी कणाद। चौथं वैशेषिक आणि याचे प्रणेते आहेत महर्षी कणाद। पाचवं दर्शनशास्त्र आहे न्याय आणि याचे प्रणेते जर कोण असतील तर ते आहेत महर्षी गौतम। आणि 6वं जे आहे ते म्हणजे योग आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे योगाचे प्रणेते आहेत महर्षी पतंजली। तर अशा पद्धतीने या 6 दर्शनाचे किंवा 6 दर्शनशास्त्राचे हे 6 प्रणेते राहिलेले आहेत, हे देखील आपण जाणून घेणं महत्त्वाचं आहे। या दर्शनानं भारतीय तत्वज्ञानातील गूढतेला एक उंची दिलेली आहे। या दर्शनशास्त्राचं महत्त्वाचं योगदान काय आहे तर या दर्शनशास्त्रांनी भारतीय तत्वज्ञानातील जी गूढता होती त्या भारतीय तत्वज्ञानातील गूढतेला एक उंची देण्याचं काम या दर्शनशास्त्रांनी 6 दर्शनांनी केलेलं आहे। या षडदर्शनाचा संशोधनात्मक अभ्यास केल्यास, या षडदर्शनाचा संशोधनात्मक अभ्यास केल्यास मानवी जीवनाची आणि ब्रह्मांडाच्या गूढ रहस्यांची
आपल्याला निश्चितपणे ओळख झाल्याशिवाय राहत नाही आहे किंवा त्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही आहे आणि म्हणून देखील हे षडदर्शन अत्यंत महत्त्वाचे आहेत। हे 6 दर्शन म्हणजे तत्वज्ञानाच्या एक प्रकारच्या या 6 शाळाच आहेत। हे षडदर्शन म्हणजे काय आहे तर एक प्रकारे तत्वज्ञानाच्या या 6 शाळाच आहेत। या षडदर्शनाचा विस्ताराने परिचय आपल्याला प्रत्येक षडदर्शन 1 किंवा 2 एका व्हिडिओमधनं घेऊन या 6 दर्शनाचा अभ्यास प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून करून घ्यावयाचा आहे। आज केवळ आपण दर्शनशास्त्र म्हणजे काय तत्वज्ञान या अंगानं या व्हिडिओच्या माध्यमातून परिचय करून घेतलेला आहे। आज इथेच आपण या व्हिडिओला पूर्णविराम देऊयात। पुढच्या भागामध्ये आपण दर्शनशास्त्रांचा प्रत्येक व्हिडिओनुसार या ठिकाणी विचार करूयात। तर आज इथेच थांबूयात। नमस्कार।